रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघातावर शंका व्यक्त करत एका पूर्व विदर्भामधल्या नेत्याच्या फाईलमुळे वेळ लागला आणि त्यामुळे दादांना विमानानं बारामतीला यावं लागलं असं म्हटलं होतं। याबाबत जेव्हा एबीपी माझा प्रतिनिधीनं पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवारांना विचारणा केली तेव्हा त्यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे। पूर्व विदर्भातील एक कुठलेतरी नेते हे मोबाईल चेक करा दादांचे, नाही तर लँडलाईनवर कोणाचा फोन होता काय होता मला माहीत नाही, पण मला जे कळालेलं आहे सही करावीच लागते। फार महत्त्वाची फाईल आहे आणि मग ती फाईल कुठे हे जेव्हा बघितलं गेलं ती फाईल घरी नव्हती, ती फाईल मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये होती दादांच्या। दादा कुठलीच फाईल मोकळी ठेवत नाहीत, पण अचानक ती फाईल तिथं होती। वेळ गेल्यानंतर ती फाईल आली, पण एक मोठा नेता आपल्या पक्षाचं बोलत असेल तर सही तर करावीच लागेल आणि मग दादांनी ती सही केली। ती फाईल यूज तर सही करूच तर त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी वेळ गेला। हा अपघात होता का घात होता असा प्रश्न तुम्ही केला तर आमची शंका म्हणजे माझी आणि असंख्य महाराष्ट्रातल्या लोकांची शंका आहे की हा घात होता। आत्ता तुम्ही जर प्रेझेंटेशन बघितलं असेल तर 60-70 पानाचं मी प्रेझेंटेशन केलं। एक एक गोष्ट जी घडली, कशी घडली, कोण बैठकीला आलं होतं, कोणाचं विमान होतं, कोणाचं काय होतं, जी काय माहिती आमच्यापर्यंत आली ती माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून यांच्यावर ऑब्जेक्शन घेतोय, शंका घेतोय का त्यांच्यावर शंका घेतोय असं अजिबात कुठंच नाही। मी वस्तुस्थिती तुम्हाला सांगितली, पण या बाबतीत विमान कंपनी जी VSR आहे, ॲरो नावाची हँडलिंग कंपनी आणि जो कपूर नावाचा पायलट होता, या 3 कंपन्या आणि व्यक्तीवर आमची शंका आहे।